आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा सोलापुरातील रिक्षा चालकांना फटका बसलाय। एलपीजी गॅसचे पंप बंद असल्यानं गो गॅसच्या दरात जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे। 49 रुपये प्रति किलोनं मिळणारे गॅस तब्बल 85 रुपये प्रति किलोनं मिळत असल्यानं रिक्षा चालकांना भुर्दंड बसतोय। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मी सध्या सोलापुरातल्या एका गॅस पंपावरती जिथं रिक्षा चालक आपला गॅस भरतात। खरं तर एलपीजी मध्ये मोठा तुटवडा जो आहे तो जाणवतो आणि त्यामुळे गो गॅस जो व्यावसायिकरित्या वापरला जातो त्या पंपांवरती देखील आपल्याला मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर एलपीजी गॅसचे पंप जे आहेत ते रिक्षा चालकांसाठी बंद करण्यात आले, त्यामुळे गो गॅस सारखे जे व्यावसायिक कंपन्या आहेत त्यांचा गॅस जे आहे रिक्षा चालक वापरतात, मात्र त्यासाठी देखील अशा पद्धतीने लांबच्या लांब रांगा आहेत। काय पण किती दिवसापासून असं दिसतं? हे 15-20 दिवसापासून आहे असं चाललं कंटिन्यू। खूप दरात काही वाढ झाली? दरात वाढ गेलेली आहे बहुत। 55 रुपये किलो होतं अगोदर, आज 85 रुपये किलो विकायला लागले। एलपीजी तुम्ही आधी भरत होतात, एलपीजी पंपांची काय स्थिती आता? सध्या एलपीजी पंप बंद आहेत, फक्त गोव्यात चालू आहे। पण अभी कैसा है, वो टाइम पे तो यहाँ पे गैस डालना ही ज़रूरी पड़ता है। वो टाइम पे इसके लिए तो डेढ़ 2 घंटा ये लाइन पे लग के अब डालना ही पड़ता है। ये गैस डालने के बाद ही आगे रिक्शा चलती है, उसके अलावा तो कुछ पर्याय है ही नहीं दूसरा सोलापुर में। घंटे का टाइम जाता है इसके घंटे अंदर? का टाइम इसके अंदर 1.5-2 घंटे आराम से इसके अंदर ही चले जाते हैं। आता 2 तास झालं नंबरला आहे। 100 गाड्यापासून आतापर्यंत ढकलत आलो। एक गोगॅसचं पंप आहे जिथं एलपीजी भरण्यासाठी रिक्षा चालकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। जसं रिक्षा चालक म्हणतायत आधी 49 ते 55 रुपयांपर्यंत प्रति किलो गॅस मिळत होतं, मात्र आता मागच्या काही दिवसांपासून या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। जवळपास 85 रुपयापर्यंत हे दर पोहोचलेले आहेत, त्यामुळे रिक्षा चालकांना आर्थिक नुकसान जे ते सहन करावं लागतं। त्या पद्धतीनं सकाळची जी महत्त्वाची वेळ रिक्षा चालकांची असते ती अशा पद्धतीनं रांगेत उभं राहून काढावं लागत असल्यानं आर्थिक नुकसान रिक्षा चालकांना सहन करावं लागतोय। कॅमेरा पर्सन अयुक्त अगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर।